नमस्कार मित्रांनो, आता आपण बनवणार आहोत घरच्या घरी तूप. आपल्याकडे रोज दूध येतं, ते तापवून त्याची जी साय असते, थंड झाल्यावर जी साय निघते ती साधारण आपण गोळा करून ठेवतो 8-10 दिवसानंतर. ही साधारण 8 दिवसाची साय आहे. आता त्याचं तूप करायचं आहे. तर ते काय करायचं, ती जी जमा झालेली साय आहे ती आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकत आहोत. त्यात आता आपण थंड पाणी टाकत आहोत. थोडं थंड पाणी टाकलं ते आता परत फिरवून घेत आहोत त्याला. असं फिरवलं आपण. या फिरवून झाल्यानंतर हा जो गोळा आहे तो मऊसूद होईल, नरम एकदम चिकना. मग त्याला ते झालं की त्याला काढून एका पातेल्यात घ्यायचं आणि त्याला थंड पाण्याने चांगलं धुवायचं. साधारण 3-4 पाण्यामध्ये त्याला चांगलं धुवायचं, म्हणजे जे काही हा जो व्हाईट कलर निघतो आहे तो निघून जातो दुधाचा. मग राहतो फक्त ते लोण्याचा गोळा. आता आपलं 4 पाण्यांमध्ये धुवून झाले. ते आता आपण तो जो गोळा आहे तो व्यवस्थित पिळून घेत आहोत, की जेणेकरून त्याच्यातलं पाणी सगळं निघून जायला पाहिजे. ते काढून आता आपण कढईमध्ये ठेवणार आहोत. लोणीचं गोळा आता आपण इथे कढईत ठेवलं आहे. ही कढई आता आपण गॅस पेटवून गॅसवर ठेवणार आहोत. आता आपण गॅस पेटवला, त्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे, एकदम स्लो आचेवर, स्लो फ्लेमवर, आणि चांगलं कढवू द्यायचं आहे. हे साधारण 5 ते 6 मिनटं लागतात त्याला कढवायला. आणि पाहता आपण कढवायला ठेवलेलं आहे, त्याचा हळूहळू आता तूप तयार होत आहे. ते ह्या पद्धतीने तूप तयार होईल, पण त्याला अजून 7-8 मिनटं लागणार आहेत आपल्याला. तोपर्यंत हे आपलं असं या पद्धतीने तूप तयार झालेलं आहे. हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. साधारण 8 दिवसाचं तूप साय होती ही. त्याचं साधारण 150 ते 200 ग्रॅम तूप येते. हे पहा, आपलं हे तूप तयार झालेलं आहे. साधारण हे 8 दिवसाच्या तुपाचं साईपासून तयार केलेलं तूप आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ वगैरे काही नसते. हे आपण सगळेजण खाऊ शकतात. हे आपल्या शरीराला पण चांगलं आहे. नमस्कार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.